हॅलो एव्हरीवन. तर आज आपण सर्चिंग मेथडच्या टाईप्स बघणार आहोत. त्यापैकी एक आहे लिनियर सर्च मेथड. ओके, यालाच तुम्ही लिनियर सर्च अल्गोरिदम देखील म्हणतात. तर लिनियर सर्चचं वर्किंग कसं आहे की 1 बाय 1 किंवा सिक्वेन्स वाईज तुम्ही काय करता, जो पण तुम्हाला डिझायर्ड एलिमेंट आहे तो सर्च करता. ओके, लिनियर सर्चलाच सिक्वेन्शियल सर्च असं देखील नाव आहे. ओके, तर ही सगळ्यात इझिएस्ट सर्चिंग टेक्निक आहे. तर सगळ्यात आधी आपण लिनियर सर्चचं वर्किंग बघूयात. तर आपण एक ॲरे कन्सिडर करूयात. ओके, त्याची साईज किती दिलेली आहे 5, म्हणजेच ॲरेमध्ये किती एलिमेंट्स आहे 5 एलिमेंट्स. ओके, आता की आपण काय करूयात की जो एलिमेंट आपल्याला स्पेसिफिक ॲरेमध्ये सर्च करायचा आहे. तर आता लिनियर सर्चमध्ये फर्स्ट स्टेप काय आहे की आपण काय करूयात 1 बाय 1 फ्रॉम स्टार्ट ऑफ द ॲरे तो एलिमेंट सर्च करूयात. ओके, तर आता कीमध्ये काय स्टोर आहे की 30 एलिमेंट, तो काय करायचा आहे आपल्याला स्पेसिफिक जो पण ॲरे दिलेला असेल त्यामध्ये सर्च करायचा आहे. ओके, तर आता सिक्वेन्स वाईज कसं सर्च कराल, सगळ्यात सुरुवातीला 30 हा एलिमेंट फर्स्ट इंडेक्स पोझिशनचा जो पण एलिमेंट असेल. ओके, आता या ॲरेमध्ये कोणता एलिमेंट आहे 10, तर त्याच्याशी आपण पहिल्यांदा कम्पेअर करूयात. ओके, 30 इज इक्वल्स टू 10 आहे का. ओके, म्हणजेच आता सपोज आपण ॲरेला इथे नाव दिलेलं आहे ए, म्हणजेच ए ऑफ 0 म्हणजे काय 0th इंडेक्स पोझिशनचा एलिमेंट जो की आहे 10 इज इक्वल्स टू की आहे का, कीमध्ये काय स्टोर आहे 30. तर पहिली कंडिशन सॅटिस्फाईड नाही होते. ओके, तर आता लिनियर सर्चमध्ये काय की आपण लिनियरली तो एलिमेंट सर्च करत जायचा. ओके, आता आपण फर्स्ट इंडेक्स पोझिशन चेक केलेली आहे. आता आपण पुढे जाऊयात. ओके, आता स्टेप 2 मध्ये काय करा की एलिमेंट नेक्स्ट इंडेक्स पोझिशनच्या एलिमेंटसोबत कम्पेअर कराल. ओके, आता आपण इथे ए ऑफ 0 सोबत कम्पेअर केलं आहे, तिथे आपली कंडिशन फॉल्स होत आहे. ओके, आता इथे कराल ए ऑफ 1, ए ऑफ 1ला कोणता एलिमेंट आहे 50, कीमध्ये काय स्टोर आहे 30. ओके, आता ए ऑफ 1 म्हणजे 1 पोझिशनचा एलिमेंट जो की आहे 50 इज इक्वल्स टू की आहे का 50 इज इक्वल्स टू 30 आहे का, नाही. तर ही कंडिशन पण आपली ट्रू होत नाही. ओके, आता आपण नेक्स्ट इंडेक्स पोझिशनला मूव्ह करूयात. आता आपण इथपर्यंत सर्च केलं आहे, कोणत्या इंडेक्स पोझिशनपर्यंत 1 इंडेक्स पोझिशनपर्यंत. ओके, आता आपण काय करूयात नेक्स्ट इंडेक्स पोझिशनला सर्च करूयात. ओके, आता ए ऑफ 2ला कोणता एलिमेंट आहे 30. ओके, 30 एलिमेंट असेल तर कीमध्ये काय स्टोअर आहे आपली 30 व्हॅल्यू, म्हणजेच आपल्याला की इज इक्वल्स टू ए ऑफ 2 आहे का, तर आपली कंडिशन इथे काय होते ट्रू होतेच. म्हणजेच आपल्याला डिझायर्ड एलिमेंट जो पण होता तो कोणत्या इंडेक्स पोझिशनला भेटला 2 इंडेक्स पोझिशनला. ओके, तर अशा प्रकारे आपली सर्चिंग काय झाली आहे सक्सेसफुल.